नमस्कार मंडळी. आज आपण काही खास संवाद ऐकणार आहोत. म्हणजे एका जोडप्याच्या आयुष्यातलं एक नाजूक वळण. हम्म. त्यांनी वेगळं व्हायचं ठरवलंय आणि या संवादांमधून ना त्यांच्या नात्यातली गुंतागुंत, त्यांची ती द्विधा मनस्थिती आणि कुटुंबावर काय परिणाम होतो याची एक झलक मिळते. हो, खरंय. आपण जरा खोलवर जाऊन बघूया काय भावना आहेत, काय विचार आहेत त्यांच्या मनात. अगदी. हे संवाद म्हणजे कसं आहे ना, नात्यातला ताण स्पष्ट दिसतो. एकमेकांशी बोलायला म्हणजे संवाद साधायला किती अवघड जात ते दिसतं. हो आणि पिढ्यांमधला फरक तर आहेच. आपण ही मुद्दे जरा सविस्तर बघूयात. हो नक्की. सुरुवातीलाच बघा ना, त्या जोडप्यात एक म्हणजे काय म्हणतात त्याला, विचित्र गोष्ट आहे. कोणती? घटस्फोटासाठी अर्ज केलाय त्यांनी, पण तरीही बोलताना एकमेकांना नवरा बायको म्हणतात आणि मग लगेच सॉरी पण म्हणतात. हां, बरोबर. म्हणजे त्यांचं भांडण पण अगदी तसंच वाटतं जसं नवरा बायको भांडतात. हे काय आहे नेमकं? हाच तो विरोधाभास आहे. त्यांच्या बोलण्यातून ती भीती पण दिसते बघा. बंद त्या सवयी त्या अजूनही आहेत. तो एक गोंधळ आहे त्यांच्या मनात. आणि याच गोंधळात अजून एक भर म्हणजे आई वडिलांना सांगायचं कसं, त्याचं प्रचंड धडपण दिसतंय त्यांच्यावर. अगदी. कोण सांगणार? आईला कोण सांगेल? वडिलांशी कोण बोलेल? यावर चर्चा सुरू आहे. हो ना. आणि दोघांनाही भीती वाटतेय. आई पॅनिक होईल, वडील रागवतील. बरोबर. घटस्फोटाचा अर्ज करून 3 दिवस झालेत म्हणे, पण अजून हिंमत नाही झाली सांगायची. का नाही झाली? कारणं देतायत ते. उशीर झाला, मग पिऊला बरं नव्हतं, किंवा कामात होतो, वगैरे वगैरे. पण ही खरी कारणं नसणार. नाही. या कारणांमध्ये ती मोठी अडचण आहे, ती भावनिक आहे. आपल्या निर्णयामुळे आईवडिलांना त्रास होईल, दुःख होईल. आपण त्यांना निराश केलं असं वाटेल त्यांना. अगदी. ही भावना त्यांना थांबवतीये. आणि मग जेव्हा आईला कळतं, म्हणजे बहुतेक आईलाच कळलं असावं, तेव्हा तिची प्रतिक्रिया, अरे देवा, हो, खूप तीव्र आहे. ती पूर्णपणे कोसळलेली वाटते. खूप रडते आहे. ऐकताना पण त्रास होतो खरं तर. तिची प्रतिक्रिया त्या पिढीच्या विचारसरणीचं प्रतीक आहे असं मला वाटतं. कसं काय? तिच्या बोलण्यातून ते स्पष्ट होते. आत्ता कुठं लग्न झालं होतं, हे लोक फक्त स्वतःचाच विचार करतात, अख्खं कुटुंब तुटणार ना आपलं. या सगळ्या वाक्यांमधून तिचं दुःख आणि कुटुंबाला धरून ठेवण्याची तिची ती पारंपरिक धडपड दिसते. हो. तिच्यासाठी लग्न म्हणजे फक्त 2 व्यक्ती नाहीत, बरोबर. ते 2 कुटुंब एकत्र येणं आहे. आणि मुलांनी जुळवून घेतलं नाही, प्रयत्न नाही केले, ही तिची मुख्य तक्रार आहे. जी त्या पिढीच्या मूल्यांवर आधारित आहे की तडजोड करायची असते. अगदी. आणि मग ते जोडपं आणि बहुतेक मानिनी काकू पण आहेत सोबत, त्या आईला शांत करायचा प्रयत्न करत आहेत. हो, समजावतायत की घटस्फोटामागे अनेक कारणं असतात, ती ज्याची त्यालाच कळतात. पण आई ऐकायच्या मनस्थितीत नाहीये. नाही, कारण तिच्या भावनांचा आवेग खूप मोठा आहे. आणि इथे ना 2 पिढ्यांमधला तो संघर्ष दिसतोय. म्हणजे कसं? म्हणजे बघा, मुलं आईची काळजी करतायत, तिला त्रास होऊ नये म्हणून शांत करायचा प्रयत्न करत आहेत, कारण त्यांनाही तिची अवस्था बघवत नाहीये. पण आईसाठी मुलांची वैयक्तिक कारणं महत्वाची नाहीत त्या क्षणी. तिला कुटुंबाचं काय होणार ही चिंता जास्त मोठी वाटतेय. तिच्यासाठी हा फक्त घटस्फोट नाहीये. नाही, तिच्यासाठी ते कुटुंबाचं विघटन आहे, तुटणं आहे. तर एकंदरीत या संवादामधनं हे स्पष्ट होतंय की घटस्फोट हा फक्त एक कायदेशीर निर्णय नाहीये. अजिबात नाही. तो एक भावनिक, कौटुंबिक पातळीवरचा खूप मोठा संघर्ष आहे. म्हणजे आपलं स्वतंत्र, आपले निर्णय आणि दुसरीकडे कुटुंबाच्या अपेक्षा, जबाबदाऱ्या. हो, यांच्यातली ओढाताण या संवादांमधून खूप प्रकर्षानं जाणवते. अगदी. आणि हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न येतोच. कोणता? की हा जो बदलता काळ आहे, जिथे आपण वैयक्तिक सुख, वैयक्तिक स्पेस याला जास्त महत्त्व देतोय, तिथे कुटुंबाच्या भावना, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही अपेक्षा यांचा समतोल कसा साधायचा? खरंय, खूप मोठा प्रश्न आहे हा. हो ना. म्हणजे नात्यांमधली ही गुंतागुंत वाढतच चालली आहे. आणि मग त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला संवादाच्या पद्धती बदलाव्या लागतील का? कशा बदलाव्या लागतील? हा नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे.